चलावळो गाये बैसुजी
चला वळू गाये बैसू जेऊ एकी ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन खांदे भार पोटी भूक काय खेळ्याचे सुख बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन तुकामने धावे मग अवघेचे बरवे बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन पांडुरंग रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पते नमः श्री लक्ष्मणो यस्यं वामे तु जनकात्मजं पुरतो मारुतिर्यस्यं त्वं वन्दे रघुनन्दनं वचन ऐका कमलापते कमलापते
श्री रविदास महाराजांच्या चरणात हे आजच्या काल्याच्या कीर्तनाचं पुष्पार्पण करण्याच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला जो काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे तो संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि काला मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचा उपाय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये अतिशय दुर्लभ असणारा जो काल आहे तो साध्या साधनाने कशाला आपल्याला कसा मिळेल या साधनांचा विचार करणारा थोडासा अभंग आपल्या पुढे ठेवला. गेल्या 22 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. एखादी गोष्ट सुरू होणं तसं सोपं आहे पण ते टिकवणं जास्त अवघड आहे बरं का. माणूस पटकन करायला सुरुवात करतो त्याला थोड्याशा वेगळ्या भाषेत आरंभशूर म्हणतात. आरंभ करायला सगळे तयार असतात पण आरंभापासून ते टिकवणं याला शास्त्रीय भाषेमध्ये क्षेम असा शब्द आहे. क्षेम म्हणजे टिकवणं. 22 वर्ष झाला आपण सेवा करतो. एका थोर असणाऱ्या महापुरुषाची मोठ्या संत श्रेष्ठांची ही सेवा आहे. काही सोपी समजू नका, लक्षात ठेवा. फार मोठा महात्मा आपल्या ठेवून गेला किंबहुना त्या महात्म्याने तुमच्या माझ्यासाठीच अवतार घेतला आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे ते सहजासहजी कृती करून शिकून ती महात्मे गेले. म्हणून गेले दिगंबर ईश्वर होती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज म्हणतात जगात त्यांच्या कीर्ती शिल्लक राहिल्या आणि म्हणून आपण त्यांच्या वंशामध्ये आहोत किंबहुना आपण त्यांनी सांगितलेला उपदेश पाळणारे त्यांची पाईक असल्या कारणाने त्यांच्या निमित्तानं सेवा करणं हे आपलं कर्तव्य असून ती कृतज्ञता आहे. विठ्ठल हे आपल्याला करावं लागेल की ज्या महात्म्यानं तुमच्या माझ्यासाठी जन्ममरणातीत अवस्था असताना सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये या ठिकाणी अवतार घेण्याचं येण्याचं काही कारण नसताना सुद्धा केवळ एकच उद्देश आहे. देवाला देवपणामध्ये जे करता येत नाही तोच भगवान परमात्मा संतांच्या रूपानं मृत्यू लोकात अवतीर्ण होतो आणि आपल्याला जे करायचंय ते करून दाखवतो. म्हणून तर महाराज म्हणतात की मंडळी नुसती शिकवत नाही, नुसता उपदेश करीत नाही. बघा तू संतांचं एक वैशिष्ट्य आहे. खुर्चीवर बसून दुसऱ्याला शिकवणं सोपं राहत आहे बरं का. तुम्ही असं करा तसं करा अमुक करा तमुक करा नाही का. हे सोपं आहे, सांगायला सोपं आहे. लोक सांगे ब्रह्मज्ञान, लोकाला ब्रह्मज्ञान सांगायचं पण आपण मात्र काय करतो नाही का. सांगणं सोपं आहे, करणं जरा अवघड राहतं. लक्षात ठेवा. चातुर्मासामध्ये वांगे खाऊ नका म्हणून देवळात फार मोठं चांगलं सुंदर प्रवचन दिलं. प्रवचनकाराचं जेवायला बोलवलं एका ठिकाणी, प्रवचन झालं आणि संध्याकाळी जेवायला गेल्यावर नेमकी वांग्याची भाजी होती. ते म्हणले महाराज आता झाला का घोटाळा. म्हणले काय नाही. म्हणले आता तुम्ही मगाशी प्रवचनात वांगे खाऊ नये चातुर्मासात असं सांगितलं आणि नेमकी चांगली सुंदर वांग्याची भाजी केलेली. ते म्हणले तुम्हाला अर्थच कळाला नाही. मी मगाशी प्रवचन केलं खरं, वांग्याची भाजी खाऊ नका चातुर्मासात असं सांगितलं पण ते देवळात खाऊ नका म्हणलं. घरी खायला काय हरकत. आपल्या तत्वज्ञाला आपणच पळवाटा काढायचे आणि काहीतरी वेगळीकडे न्यायचं. हा उपदेश संतांचा नाही, महात्मा आहे तो. खऱ्या अर्थानं आपण बालक अशा दृष्टीने बघतो. ज्या पद्धतीनं लहान मुलाला शिकवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतो, मास्तर प्रयत्न करतो, हातात पेन घेतो, पेन्सिल घेतो, स्वतः काढून दाखवतो. मास्तर
पुढे बसलंय, मास्तर त्याला असं म्हणत नाही काढ बाबा, ब काढ नाही, असं नुसतं सांगत नाही. तो आता आपल्या हातात पेन्सिल घेतो. मास्तरला बकडे येतं का नाही येतं? येतं ना. त्याला हे काढायला येत असताना सुद्धा आपल्या हातात पेन्सिल धरतो, तो काढून दाखवतो. त्याचं कारण असं ही कृती करतात. तैसे संत जगिंग क्रिया करोनी दाविती अंगी. महाराज तसे संत महात्मे ते अंगावर क्रिया लादून घेतात. त्यांना एक विशिष्ट अवताराला येण्यासाठी, मृत्यूलोकात येण्यासाठी विशिष्ट कारण आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला मला कारणच नाही. आपल्याला जर प्रश्न विचारला तुम्ही काय जन्माला आले हो, नाही का, काय उत्तर आहे मला सांगा बरं. आपण जन्माला का आलो नाही, आपल्याला यावं लागलं. कारण मागच्या जन्मातलं जे होतं ना ते सगळं भोगण्यासाठी. अगा कर्मे जे उरावे, माऊली म्हणतात कर्म शिल्लक राहिलेली आहे ती सुखदुःखाच्या रूपानं भोगण्यासाठी आपल्याला यावंच लागेल. पण महात्म्याला यावं लागत नाही. त्याचं कारण असं की त्यांचं ठिकाण जे आहे राहायचं वैकुंठात आहे. वैकुंठातून खाली बघतात, त्यांना तळमळ तळमळ वाटते. बुडते हे जण खेळला. अरे ही अज्ञानामध्ये माणसं चालली, विषयाच्या भोगामध्ये चंगळवादामध्ये राहिलेली माणसं बुडतायत. हे पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, ह्या जन्म मृत्यूच्या कचाट्यात सापडून दुःखी होत आहेत. हे दुःख साधू संतांना आणि त्यात बघवत नाही. वास्तविक ते तिकडं वैकुंठात राहायला निवांत होतं त्यांना बरं का. म्हणून महाराज म्हणतात ते येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठात घर असताना सुद्धा इथं उपकार करण्यासाठी आले. आलं म्हणे तुका तुमच्या माझ्यासाठी आला. लक्षात ठेवा दादा, ही सोपी गोष्ट नाही. आपण सेवा करतो म्हणजे आपण काहीतरी उतराई करतोय. देव जेवढे उपकार करीत नाही, आई वडील जेवढे उपकार करीत नाही, तेवढा हा संत महात्मा तुमच्या माझ्यावर उपकार करतो. देवाचे सुद्धा कमी गोष्टी आहेत बरं का. देवापेक्षा सुद्धा जास्त तळमळ ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांना संत म्हणतात बरं का. देवाला देवपणामध्ये काही गोष्टी करता येत नाही. देवाला मर्यादा आहेत. लक्षात ठेवा. काय मर्यादा आहे देवाला? मर्यादा देवाला दोन गोष्टीची आहे. भगवान येतो तो कुणासाठी? एक तर फक्त दुर्जनाचा नाश करायला, नाही तर सज्जनांचं रक्षण करायला. परित्राणायाम साधूनाम, नाही का. महाराज म्हणतात अरे हे साधूंचं रक्षण करायसाठी. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. एक तर भक्ताला सांभाळण्यासाठी आणि दुर्जनाचा नाश करण्यासाठी. देवाला मर्यादा ह्या दोघांचाच तो विचार करतो. आता मी मागं पण तुम्हाला प्रश्न विचारला होता मागच्या कुठल्या तरी कीर्तनामध्ये. आता आपल्याला प्रश्न असा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो की आपण सज्जन आहेत का दुर्जन आहेत? नाही का, मला सांग. आता जर मी म्हणलं की बसलेल्या माणसापैकी जे दुर्जन आहेत त्यांनी हात वर करा, बहुतेक माझ्या सकट कोणीच हात वर करणार नाही का. बरं सज्जन आहे म्हणाल तर सज्जन आहेत का आपण? मोठा घोटाळा आहे. लक्षात ठेवा. आपण पूर्ण अंशाने सज्जन नाही आणि पूर्ण अंशाने दुर्जन पण नाही. दुर्जन म्हणाल तर कीर्तनाला येतो आपण, नामस्मरण करतो, ज्ञानेश्वरीचे पारायण करतो. काही माणसं महिन्याची वारी करतात, दर महिन्याला जातात. पण त्याला सज्जन म्हणायचं का? दर महिन्याच्या वारीला जाणाऱ्या माणसाला पूर्ण सज्जन म्हणायचं का? दर महिन्याच्या वारीला जातो पण वय वर्ष 65 भरलेलं नसताना सुद्धा खोटं वय दाखवून कार्ड घेतून अर्ध्या तिकिटात पंढरपूरला जातो. आता याला सज्जन म्हणावं का सांगा? त्याला अर्धच तिकीट असेल तर देव भेटतो असं आहे का? काही नाही का, असं आहे का? नाही. पण आपलं सज्जनातून कुठंतरी घासलं जात.
आपण पूर्ण अंशाने सज्जन होत नाही आणि पूर्ण अंशाने आपण दुर्जन नाही. म्हणून घोटाळा असा आहे, देवानं आपलं जुळत नाही बरं का. का जुळत नाही? का आपण पूर्ण सज्जन नाही, त्यासाठी येत नाही देव. आणि आपण दुर्जन पण नाही की एवढा दुर्जनत्व आपल्याकडे नाही की जे देव यावा एवढा. मग आता सज्जन आणि दुर्जन यांच्यासाठी भगवान अवतीर्ण होतो, तर मग सज्जन आणि दुर्जनाच्या मधली तुमच्या माझ्यासारखी जी अवस्था आहे त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी जो उपाय आहे तो म्हणजे संत आहेत. विठाला महात्मा तुमच्या माझ्यासाठी अवतीर्ण होतो, लक्षात ठेवा. त्यांना काय घेणं देणं नाही, यायचं काही काम नव्हतं, पण आपलं कल्याण करण्याच्या दृष्टीनं बरं का. दास डोंगरी राहतो चिंता विश्वात त्यांना सगळ्या जगाची दया आहे. देवाला दया नावाची गोष्ट आहे, तो फक्त दया आहे पण भक्ता संबंधामध्ये बरं का. देव भक्तावर दया करतो, इतराचा काही विषय येत नाही त्याच्याकडे. इतराला तो काहीच बघत सुद्धा नाही. का बरं? तुम्ही भक्त आहेत का? ठीक आहे, भगवान तुमच्यावर कृपा करेल. म्हणून तर त्यांनी आश्वासनं गीतेमध्ये देताना गीतेत असं सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये काय म्हणलंय? त्यारे तुम्ही भवसागर भवनदीतून मी तारून नेतो ना, पण तो काय सगळ्याला तारून नेतो असं म्हणत नाही. त्यानं तिथे एक शब्द वापरलाय, तो शब्द आहे तेषाम बरं का. त्या श्लोकाची सुरुवात आहे तेषाम अहम समुद्धार्ता मृत्यू संसार सागरा भवामी न चिरात पार्थो मय्यावेशित चेतसाम. तेषाम म्हणजे त्यांचं म्हणजे आपला सगळ्यांचं नाही, म्हणजे त्यांचं म्हणजे कोणाचा? तर त्यांचं म्हणजे त्याच्या अगोदरचा श्लोक बघावा लागेल. ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यास्य मत्परा अनन्य नैवेगेन माम ध्यायन्ते उपासते. सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपरायण झालेली जी मंडळी त्यांचं मी उद्धार करणार होतो. मग आपलं काय आहे? विठ्ठला देवाला देवपणात जे करता येत नाही ते हे महात्मे तुमच्या माझ्यासाठी अवतीर्ण. संत श्रेष्ठ श्री रोहिदास महाराज याच कामासाठी मृत्यूलोकात आले. जन्माला येतानाच महात्मा जे ज्याला म्हणतात जन्म मरणातीत असून सुद्धा तो आणि जन्म पत्रात पाडून घेतला आपल्यासाठी आले. आणि केवळ हेच कारण लहानपणापासून भगवत भक्ती जी आहे ती जगाला शिकवण्यासाठी भगवत भक्ती आहे. आदर्श लहान मुलं कशी असावी हे पण त्यांचं जीवन शिकवतात. लहानपणापासून भक्तीची आवड असावी. माणसं म्हणतात महाराज आताच नको त्याला माळ घालायला, बघू जरा कळू द्या. पण पुढे कळायला लागल्यावर भलतच कळतं नाही का, मग ते ह्या मार्गाला लागत. भक्त प्रल्हादाने भागवतामध्ये आपल्याला सांगितलंय भक्ती करायला सुरुवात करायची झाली तर कुठून करायची आहे. तिने सांगितलं कौमारेत आचरेत प्रज्ञा. कौमार अवस्था म्हणजे लहान वयापासून अगदी बाल्य अवस्थेपासून भक्तीची त्याला सवय लावा. बघा तुम्ही मला घर दाखवा, राशीन मधली दाखवा, आपण राशीन मध्ये राहतो की संध्याकाळच्या वेळेला आई किंवा वडील आपल्या लहान मुलाला घेऊन देव घराच्या समोर बसले, उदबत्ती लावली, दिवा लावलाय आणि वडील आई पुढे म्हणतात शुभंकर होते कल्याण. किती घरात आहे? आई वडील टीव्हीच्या खोक्यासमोर बसतात, पोरं मोबाईल घेऊन बसतात आणि सगळे संस्कार कशाने कशा पद्धतीचे होतात ते आपल्या सगळ्याला माहिती आहे. कुठेतरी बदलावं हे शिकवण्यासाठी हे महात्मा बरं का. यांनी सांगितलं अरे लहान पोरावर संस्कार कसे करावे नाही का. अलीकडे तर अवघड गोष्ट झालेली आहे सगळी. बोलणं म्हणजे बोलल तितकं कमीच आहे. आपल्याला कीर्तनाचा विषय तो नाही. महात्मा आहे, अवतीर्ण झाले महाराज आणि ते आपल्याला शिकवतात. जीवन शिकवताना काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या ते फक्त मी आता थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. कारण सप्ताहामध्ये ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे की ज्या महात्म्याची सेवा आपण करतो किंबहुना कृतज्ञ भावानं आपण त्यांच्यासाठी हा उत्सव करतो, त्यांनी आपल्यासाठी काय केलं ना आपण काय करायला पाहिजे हे शिकावं. विठ्ठल महात्मा आहे, त्यांनी आपल्यासाठी हे केलं, काही गोष्टी करून दाखवल्या की बघा तुम्ही योगायोगानं श्री रोहिदास महाराजांची सेवा म्हणजे रामाची सेवा होते. त्यांनी अखंड नामस्मरण रामाचं केलं बरं का. पण त्यांच्यात एक फरक आहे, केवळ देवळातच देव आहे अशी जी आपली संकुचित भावना आहे तशी रोहिदास महाराजांची भावना नव्हती.
त्यांना माणसात देव दिसायचा. इथपर्यंत गेलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, सगळ्यांच्या ठिकाणी. म्हणून माऊलींची एक उभी आहे. माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य श्री सर्वगत. ते तत्वज्ञ संत सुधारक गुप्त रीतीनं नांदणार प्रत्येकाच्या हृदयातलं चैतन्य म्हणजेच राम आहे. सर्वा घटी राम देहादी एक. हे सगळं कळालं. रोहिदास महाराजांनी सांगितलं, अरे सगळं या पद्धतीनं परमार्थाकडे बघा. परमार्थाची दृष्टी डोळस असेल. परमार्थ म्हणजे काय? आपल्याला उगाच घोटाळे झालेत. गंध लावला पाहिजे, मोठ्या मोठ्या माळा घातल्या पाहिजेत नाही का, काही उपवास धरले पाहिजेत. हे वर जे आहेत ना, वरांग जरा वरपांग ज्याला म्हणतात, वरची अंग आहे. खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे काय लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या बरोबरची सगळी लोक आहेत त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल डोळस परमार्थ. टेक्निकली ज्याला म्हणतात, प्रॅक्टिकली ज्याला म्हणतात, तो असा आहे परमार्थ. याला परमार्थ म्हणा. कशाला? एक वाक्य सांगतो, ते आपल्या लक्षात ठेवा. प्रपंचातली सगळी माणसं तुम्हाला प्रसन्न ठेवता आली पाहिजे, हसवता आली पाहिजे. हे परमार्थातली पहिली पायरी आहे. मग एक वाक्य आहे, ते वाक्य असं आहे, ज्याला आपल्या प्रपंचातली चालती बोलती माणसं प्रसन्न ठेवता येत नाहीत, हसवता येत नाही, त्याला दगडाचा, तांब्याचा आणि पितळाचा देव हसवता येणार नाही. ती फार लांबची गोष्ट आहे. विठ्ठल ही गोष्ट तुम्हाला मला शिकवतात. अरे दादा, आपल्या वाटेला आलेले कर्म कर, कर्तव्य कर. ते उगच करू नको रडत रडत. कोणतंही कर्म श्रेष्ठ आहे, मोठं आहे, चांगलं आहे. ते वाट्याला आलेले कर्म जे आहे ते कर्म करीत असताना ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करा. हे माझ्या वाट्याला आलेले कर्म हे देवा तुला अर्पण आहे. आणि त्या कर्मफलाची अपेक्षा न करता कर्म करीत जावं, चांगलं राहावं नाही का. आणि महाराजांनी सांगितलं की सारखं सदा त्या ठिकाणी अशा प्रकारचं नामस्मरण करावं. त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे तुमचं जीवन आनंदी होईल. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की सतत रात्रंदिवस नामस्मरण करावं. सदा नाम सारखं. सदा या शब्दाचा अर्थ कसे या वर्षीची त्या वर्षाला नाही. बरोबर झालं. आता काला संपला आणि एकदा प्रसाद घेतला की संपला ना. वर्षभर संबंध काय आपला मंदिराचा ना आपला नामस्मरणाचा काय काय नाही संबंध. इथून जर माणूस बाजार घेऊन चालला तर ते वर चढून दर्शन सुरू दर्शन घ्यावं दररोज. बरं का, आपण एवढी मूर्ती बसवलेली, आपण एवढा उत्सव करतो, किमान आपला महात्मा म्हणून, एक महापुरुष म्हणून, एक संत श्रेष्ठ म्हणून त्यांची कृपा जीवनात व्हावी या दृष्टीने रोज दर्शन घ्यावं. पण माणसं जर आधी पिशवे घेऊन बाजारच्या देवळा समोरूनच जायचंय म्हणून अर्ध्या चपला काढायच्या आणि अर्ध्या चपला काढल्यावर एक हातरी कामा असतो आणि एक पिशवीला घेतलेला असतो. ते नुसतं असा करतो 2-4 वेळा. ते रोहिदास महाराजांना प्रश्न असा पडतो, हे बघून घेईन म्हणतो का दर्शन करतोय नाही का. मोठा प्रश्न आहे. महाराजांचा तरी काय अर्थ घेऊ, काय असं वागण्याचा अर्थ काय घ्यावा नाही का. संतांच्या समोर उभा राहून नतमस्तक व्हावं, कारण त्यांच्या उपकाराची उतराई कशानेच होत नाही. त्यांचा तुमच्या माझ्यासाठी अवतार. मी हे सांगत होतो, राम 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 असं नामस्मरण रात्रंदिवस घेणारे
संत श्रेष्ठ श्री रोहिदास महाराज सतत रामाचं नामस्मरण घ्यायचं. रामा रामा रटते रामा रामा रटते बिनती रे उमरिया बिनती रे उमरिया आयुष्यभर नामस्मरणात किती वय गेलं, किती नामस्मरण झालं. ह्याच्यामुळं काय होतं माहितीये का, व्यवसाय दुसरा नाही, दिनरात्रिने हाची धंदा म्हणजे फक्त नामस्मरण, दुसरं काहीच नाही. मग उत्पन्न नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली असते. महात्म्यांचा कोणत्या महात्म्यांचा विचार करा. रोहिदास महाराजांची एक झोपडी आहे, त्याच्यात रोहिदास महाराज राहतात आणि त्यांची जी पत्नी आहे लोमा आईसाहेब, त्यांचा पण तेवढाच अधिकार होता. अशाही परिस्थितीत पतीबरोबर राहणं हे पण साधूची महात्म्यांची अशी लक्षणं आहेत. लक्षात ठेवा, आपल्या पतीला याही अवस्थेमध्ये साधू संतांचं स्वागत करून त्यांना अन्नदान करावं एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा, म्हणून त्यांचा सुद्धा मोठा अधिकार आहे बरं का. रोहिदास महाराजांच्या पत्नीचा इतिहास देताना सांगितलंय की लहान मुलांना काही त्रास होत असला किंवा काही झालं तर त्या प्रदेशामध्ये त्या आईसाहेबांचं स्तवन केलं जातं. लहान मुलं त्यांच्या पदरात टाकल्यावर लहान मुलाचे विकार नष्ट होतात, एवढा त्यांचा अधिकार आहे. विठ्ठला कारण असं आहे की महात्मा जो आहे तो महात्मा स्वतःच्या ऐहिक जीवनाकडे काही लक्ष देत नाही. लक्ष देतो आपण पैसा पैसा जमवायचा आयुष्यभर आणि खाली सगळं ठेवून एक दिवस राम राम करून निघून जायचं सगळ्यांना, नाही का. परवा टाटाचं देहावसन झाल्यावर त्यांचं शेवटचं स्टेटमेंट आहे, वाचा, कोणी वाचलं असलं तर. त्यांनी सांगितलं शेवट, त्यांनी काय सांगितलं आहे का, ते म्हणले एवढी मोठी माझी संपत्ती आहे, एवढी मोठी माझी संपत्ती आहे, मला एक लक्षात आलं की माझी गाडी चालवायला मला चांगला सर्वोत्तम भरपूर पगार देऊन ड्रायव्हर आणता येतो, हातपाय दाबासाठी माणसं ठेवता येतात, नोकर ठेवता येतात वेगवेगळ्या कामासाठी, पण मला झालेला आजार आणि माझं जे दुःख आहे, दुखणं आहे, ते वाटून घ्यायला किती पैसे दिले तरी कुणीच तयार होत नाही, मला देता येत नाही, बरं का. ऐका, आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं एवढी मोठी इस्टेट संपत्ती माझ्याकडे आहे, पण या संपत्तीचा काही उपयोग शेवटच्या वेळेला नाही. जे जायचं ते जायचंच आहे, ते हिथं ठेवून जाऊन त्याचा उपयोग झाला होतच नाही. विठ्ठला चुकवता येत नाही. त्या मोठ्या माणसाचं आत्ता घडलेलं स्टेटमेंट आहे, आत्ता झालं. मोठा माणूस सांगून गेला की नाही उपयोग आहे मला, आणि आपलं तर असं आहे, पैशाला पैसा लावून जी काही माणसं जी पैशासाठीच जगतात तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही. किती संपत्ती आहे म्हणजे तो सुखी असं समजायचं कारण नाही. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये ऐहिक जीवनात काहीच नसते. स्वतः एक तर काही कमवत नाही, एक आणि दुसऱ्यांना दिलेलं घेत नाही. मग त्यांची स्थिती काय राहते, आम्ही सदैव सुडकी येतं, त्याचे काहीच नाही आमच्याजवळ. तसं यांच्याकडे काय, पण हाऊस तर एवढी की आला महात्मा, कोणी वारकरी आले की जेवायला घेऊन जायचं, काहीतरी करून जेवण घालायचं, आतिथ्य करायचं आतिथ्यांचं. बघा, नियम जरी आपल्याजवळ असू नाही तर नसतो. म्हणून असं म्हणतात की ज्यांच्याजवळ संपत्ती आहे
त्याला औदार्य नावाचा गुण शक्यतो येतच नाही. माऊली म्हणतात, मी बोलत नाही. माऊली असं म्हणतात, जेथ जेथ संपत्ती आणि दया, संपत्ती दया एकत्र नांदली की मग म्हणायचं ती संपत्ती दैवी आहे. बरं का, दैवी संपत्ती असली तरच. यांच्याकडे काय होतं मला, साधू संतांना आणि वारकऱ्यांना भक्तांना घरी घेऊन यायचं, म्हणायचं वाडा जेवा. त्या माऊलीने घरात जे असेल ते कोंड्याचा मंडा करून काहीतरी जेवायला घालून साधू संतांना तृप्त करायचं. आणि सज्जना घरचं अन्न आहे, दुर्जनानं दिलेलं अन्न खाऊ नये. उलट शास्त्र असं म्हणतं की दुर्जनाच्या अन्नाचा एक कण जरी तोंडात गेला तो उकून बाहेर काढावा, पण तो पोटात ठेवू नये. आणि सज्जनाच्या घरचं मागून खा. त्या साधू संतांना, वारकऱ्यांना, भक्तांना खूप चांगलं वाटायचं, जेवण करून तृप्त होऊन जायचं. पण परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तारांबळ व्हायची. आणि मग भक्ताला झालेला त्रास जो आहे ना, तो देवालाच पाहवत नाही. बरं का, लक्षात ठेवा, देवाला सतत काळजी लागते. तो भक्ताच्या जीवनाकडे बघतो आणि मग तेव्हा प्रयत्न करतो, काय करावं बरं ह्याला, ह्याची परिस्थिती चांगली होण्यासाठी काय करावं, म्हणून कोणाला तरी आज्ञा देतो. मग त्यांनी एका सत्पुरुषाला सांगितलं, साधूला, म्हणजे जा, हे देवाने आज्ञा केली, हा जो परिस आहे त्यांना देऊन टाका, आपल्या महाराजांना द्या, रोहिदास महाराजांना. समोर आले आणि रोहिदास महाराजांना सांगितलं, महाराज, मी साधू आहे, माझ्याकडे एक वस्तू आहे, ती तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे कसली वस्तू आहे? काही नाही म्हणले, दाखवू का तुम्हाला? जवळच अशी बारकी रापी पडलेली होती, त्याने ती वस्तू घेतली आणि त्या रापीला लावल्याबरोबर त्याचं सोनं झालं. ते म्हणले, ह्याला परीस म्हणतात, परीस. हा परीस मी तुम्हाला द्यायला आला. बघा का, त्यांच्या जागेवर आपण असतो तर काय झालं असतं याचा विचार करा. सोन्याची झालेली रापी बघितल्याबरोबर आणि परीस बघितल्याबरोबर महाराजांच्या अंतःकरणामध्ये उलट दुःख झालं आणि डोळ्यात पाणी झालं. म्हणजे का, तुम्ही तर आनंद व्हायला पाहिजे पण तुम्हाला दुःख वाटलंय. म्हणजे काय, त्याचं कारण असं आहे, हे घेऊन जा म्हणले, हे मला नको आहे. ही स्थिती चांगली आहे त्या परिस्थितीत समाधान राहणं, समाधान प्राप्त करून घेणं, याला स्वीकारायचं म्हणतात. परिस्थितीचा स्वीकार जीवनामध्ये ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. जशी परिस्थिती आली तशी स्वीकारा. उद्या सकाळी राम राज्याभिषेक होणार, त्याच्यासाठी राजवस्त्र आणि अलंकार आणलेले आहेत. पण राम ज्या वेळेला सकाळी गेलं तर दुसरंच झालं. जा म्हणले रामा, आता राजवस्त्र नाही ना अलंकार नाही, आता वल्कल नेसायचे वनवासाला जायचं. भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्रजी महाराज काही वेळात नंतर राजा होणार होते ना, आता वनवासाला वल्कल नेसून जायची पाळी आली. ती सुद्धा परिस्थिती एका क्षणात हसत हसत स्वीकारली. अध्यात्म हे स्वीकारतं, हे सांगतं. अध्यात्म म्हणतं की तुम्ही एक काम करा, आलेली परिस्थिती स्वीकारा. विठाला आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करायला हे महात्मे शिकत सांगतात. ते म्हणजे माझी परिस्थिती माझ्याकडे, तुमचा परीस उचला आणि घेऊन जा. ते म्हणले, मला परत नेता येत नाही, मला आज्ञा आहे, तुम्हाला द्यायला सांगितलंय, हे मी ठेवून जा. ते म्हणले, मी याला हात सुद्धा नाही लावणार. म्हणले, कधीतरी परिस्थिती येईलच ना तुमची. बघा आता आपण त्या जागेवर येतं काय केलं असतं, आपण मोठ्यातली मोठी लोखंडाची गोष्टी बघितल्या असत्या, पटापटा लावून टाकल्या असत्या, त्याला घरदार सोन्याचं करून टाकलं असतं नाही का, काय झालं असतं बरोबर. मला सांगा, आपल्याला फार मोह आहे, लोभ आहे आपल्याकडे. महात्म्यांच्या जवळ काय, मला सांगा, रोहिदास महाराजांच्या जवळ काय लोभ आहे. त्यांनी सांगितलं, ह्याला मी स्पर्श करत नाही. सोने रुपये आम्हा मृतके समान, माणिक ते पाषाण खडे जैसे. ते म्हणले, नको हे का, हे तुमचं धन आहे, ते धन आम्हाला काहीच उपयोगाचं नाही. हे रथ माझं वित्त धन
म्हणतात आमचे आमचे मुखातनं शब्द बाहेर पडले, अरे हे मृत्तिकेसारखं आहे, मातीसारखं आहे, तुमचं उचला तरी सुचलं इथून घेऊन जा. साधूची वृत्ती आहे बरं. असं म्हणतात स्वामी विवेकानंद, इकडे माझ्याकडे बघा, विठाला कीर्तनाची फार अवघड गोष्ट असते लक्षात. साधी सायकल इकडून गेली की लोक लागले सायकल इकडे बघा, काय थोडं अनुसंधान टिकत नाही बरं का, तुमचं टिकवायला लागेल. स्वामी विवेकानंदांचे गुरुजी आहेत ना, ते हाताला पैसे लागू देत नव्हते. बघा काय विशेष महात्मे कसे असतात बघा. मग ते पैशात लागू द्यायचं नाही हाताला, विटाळ समजायचं, पैसे म्हणजे स्पर्श करायचा. पण एक दिवस कोणीतरी परीक्षा घ्यायला सुरुवात केली की झोपलेले असताना त्यांच्या हातावर पैसे ठेवायचे. झोपलेले होते, त्यांच्या हातावर ज्या वेळेला रुपया ठेवला त्यावेळेला झोपेत असताना सुद्धा तो त्यांनी फेकून दिला. इतका महात्मा झोपेत सुद्धा त्या ठिकाणी त्यागी वृत्ती आहे. विठाला महात्म्यांच्या कथा ऐकायच्या म्हणजे आपण तेवढे होणार नाही, पण आपल्याला जवळपास तरी जायला हरकत नाही, काहीतरी शिकायला हरकत नाही. महाराज रोहिदास महाराजांनी सांगितलं, महाराज तुमचा हा परीस उचला आणि घेऊन जा, याची गरज नाही. त्या साधूनं त्या सत्पुरुषाने सांगितलं, मला आज्ञा नाही परत न्यायची, मला इथंच ठेवावं लागेल. दोघं आपल्या भूमिकेला पक्की आहे. हा म्हणला मी नेणार नाही, ते म्हणले आम्ही ठेवणार नाही. रोहिदास महाराज म्हणतात हे पडेल असंच, कोणी घेऊन जाईल, मला काही घेणं देणं नाही, मी ह्याच्याकडे बघणार सुद्धा नाही. मग त्या सत्पुरुषाने काय केलं, म्हणले महाराज आज नाही गरज, पण अजून काही दिवसांनी गरज लागल्यावर मग वापरा, मी 1 वर्षांनी परत येतो, 2 वर्षांनी येतो, सांगा तुम्ही परत. ते म्हणजे तोपर्यंत असं करतो, तुम्ही स्पर्श करीत नाही ना, जेव्हा बुद्धी होईल त्यावेळेला बघू, तुम्हाला फार अडचणी आल्यावर आतल्या बाजूला झोपडीत वर खोचून ठेवतो म्हणजे त्याला. तो महात्मा गेला, त्याला ते वर खोचून ठेवलं आणि निघून गेला. म्हणला येतो महाराज, नाही आत्ता घ्यायचं तर नंतर स्वीकार करा, मला आज्ञा आहे तशी. नाहीच घेतलं. काही दिवसांनी, 1-2 वर्षांनी परत तो साधू आला तर जसं खोचलंय ना तसंच तिथं बा, त्याला स्पर्शच नाही. मला सांगा आपण काय केलं असतं बघा ना. आपलं सगळं विचित्र परिस्थिती आहे. महात्मा महात्माच आहे, त्याच्याकडे बघतच नाही. देवाच्या लक्षात आलं की असं संपत्ती देत नाही. मग प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांचे मीराबाई शिष्य होते, त्यांनी काही धन आणून दिलं, त्याचाही आवेर त्यांनी रोहिदास महाराजांनी केला. प्रत्यक्ष देवाला यावं लागलं. भगवान येतो, भक्तांचं दुःख सहन होत नसल्यामुळे परमात्म्याने त्यांच्या जवळ पैसे आणून टाकले आणि सांगितले, हो का आता मी देव आहे, भगवान आहे, परमात्मा आहे, आणि हे जे पैसे आहेत हे तुम्ही खरचले की दुप्पट होणार तुमचे, आहे एवढ्या पैशापेक्षा दुप्पट पैसे होणार नाही का. त्याने सांगितलं भगवान मला नकोय. नाही म्हणजे तुम्हाला जे कार्य करायचे त्यासाठी वापरा. आणि असं म्हणतात की महाराजांच्या धार्मिक कार्याला मोठ्या त्या ठिकाणी सगळ्या संतांसाठी मोठे मोठे त्या ठिकाणी अशा प्रकारचे इमारती आणि रोज अन्नदान ज्याला म्हणतात मोफत सगळ्यांसाठी. आणि अशी परंपरा त्यावेळेच्या पासून सुरून आज पण सुरू आहे. विठ्ठला महात्मा हे शिकवतो की तुमच्या माझ्यासारखाच आलेला देह एक दिवस येणार जाणार, नुसतं प्रपंचन मुलाबाळाचा संसार करून निघून जाणार, त्यापेक्षा हा देह देश कार्याला, समाज कार्याला, लोकांच्या उपयोगासाठी देह कसा आणता येईल हे महात्मा शिकवतो. थोडं का होईना समाजाच्या उपयोगासाठी काय करता येईल याचा विचार करावा, या दृष्टीने महात्मा आपल्याला शिकवतो. बरं का, संत महात्मा शिकवतात शुद्ध अंतःकरणानं कसं जगावं. बाहेरची जी स्थिती आहे शरीराची ती विशेष महत्वाची नाही बरं का. त्याचं कारण बाहेरून माणूस कसा आहे हे काही विशेष महत्वाचं नाही. इकडे गोष्टी अशी आहे की बाहेरच्या ह्याला माणसं जास्त महत्व देतात. पण रोहिदास महाराजांची पूजा ती काही बाह्य प्रदर्शन होतं का मला सांग नाही का. तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण तसं तेवढंच आपण वागू शकतो. कोणतं माहिती का की रोहिदास महाराज भरपूर जीवन पूजा करायचे बरं का. माणसं म्हणतील आता आपल्याला पण हरकत नाही भरपूर जेवायचं पूजा करायची नाही का, एवढं आपण करायला लगेच तयार होतो. पण तसं नाही, महात्म्यांचं वागणं वेगवेगळं असतंय.
असं म्हणतात की ते कातड्यावर देव ठेवायचं आणि ते देव पण कातड्याचे, बारके बारके नैवेद्य सुद्धा कातड्याच्या तुकड्याचे, आणि उदबत्ती जी आहे ना ती उदबत्ती सुद्धा असा नुसता तुकडा काढलेला कातड्याचा आणि एक नुसता फिरवायचा भावनेने. असं म्हणतात की ज्या वेळेला रोहिदास महाराज पूजा करायला लागले उदबत्ती म्हणून ते कातड्याच्या त्या ठिकाणी काडी जी आहे ती फिरवायला लागल्यावर अख्ख्या गावात सुगंध पसरायचा आणि लोकांना कळायचं की महाराज पूजा करतायत विठ्ठला. महात्मा मला सांगा नाही का, त्याला कुणी सांगितलं म्हणल्यावर शुद्ध होऊन सगळं करावं लागतंय. तुम्ही शुद्ध आहेत का? तुमच्या गळ्यात जाणवं असलं पाहिजे ह्या सगळ्या क्रिया करताना पूजा करताना. म्हणजे जाणव तुमचं कुठे आहे, मग त्यांनी दाखवलं पाहिजे आमचं जाणव. ते म्हणजे आमचं दाखवू का जाणवं, त्यांनी दाखवलं म्हणजे पोटातनं जाणवं काढलं आणि ते काय असं सुताचं नव्हतं, ते सोन्याचं जाणव आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा आमचं आतून जाणव आहे, आतल्या बाजूला. आत काय महत्वाचं आहे, इथे काय नाही का. माणूस बाहेरून कसा वागतो याला जास्त किंमत नाही, अंतर किती शुद्ध आहे. महाराजांचं वाक्य आहे जे इथं पण लिहिलंय बघा तुम्ही, ते आपण नेहमी पत्रिकेवर पण छापतो आणि आपलं पाठ पण झालंय. मन चंगा तो हे वाक्य महाराजांचं आहे. ते का तर मन ज्याचं स्वच्छ आहे ना त्याच्यात जवळ गंगा आहे, त्याच्याजवळ प्रत्यक्ष जगदा आणि परमात्मा विश्वाचा चालक मालक राहतो. त्याच्यासाठी मन शुद्ध करा विठ्ठल. महात्म्यांचा उत्सव गेल्या 22 वर्षापासून जो करायचा आहे तो याच्यासाठी आहे, अंतर शुद्ध करण्यासाठी. हितलं शुद्ध करावं आणि तो महात्मा हेच शिकवतो. दादा बाहेरून नको, अंतर्यामी तुम्हाला बाहेर कसा वागतो हे विशेष महत्वाचं नाही, आंतरिक किती शुद्धता आहे बघा बरं का. तोंड भरू की विचारा परी अंतःकरणी विषयासी धारा. माऊली म्हणतात तोंडात भरपूर विचार आहेत पण अंतःकरणात विषय भरलेले आहेत, त्याचा उपयोगच नाही. हे शुद्ध झालं पाहिजे. आतले जे दोष आहेत मल विक्षेप आवरण हे जे दोष आहेत ते दोष काढायला लागतील आणि ते दोष काढायला आपल्याला रोहिदास महाराजांनी सांगितले हे दोष काढा. म्हणजे मल मन म्हणजे पाप काढा. इथं पाप वासना जी असते आपल्याला त्याच्यामुळे हे खराब झालेलं आहे. मग ते पाप काढायसाठी काय करावं लागेल ते म्हणले जा तीर्थयात्रेला, शास्त्र सांगतं तीर्थयात्रेला जा. गंगेमध्ये वाचे म्हणता गंगा गंगा, तिथं पाप संपतं. ते म्हणले आम्हाला शक्य नाही, बरं तीर्थयात्रा करणं शक्य नाही, मग काही प्राश्चित्य कर्म करा. आणखीन काय उपाय सांगितले पण आमच्या रोहिदास महाराजांनी सांगितलं आता आपण कलियुगामध्ये आलेलो आहे. बरं कलियुगात तुम्ही मी सांगतो ते साधन करा, बाकी साधना करू नका. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालयायसा अवघ्या वाटा झाल्या Hare
नाही का, यज्ञदान तपा, यज्ञ करा, दान करा, तप करा, हे सगळं शक्यच नाही. इंद्रियाचा निग्रह करा, इंद्रिय आपले आवरून ठेवा, मनाला दाबून ठेवा, शक्य नाही. मल विक्षेप आवरण हे दोष जे आहे ते म्हणजे बाकीच्या साधनाला लागूच नका. फक्त रामनाम घ्या, नामस्मरण घ्या. मल नावाचा दोष जा, विक्षेप नावाचा दोष आहे. विक्षेप, चंचलता. आता जे आपण बघा आपलं मन विक्षेप आहे, काय किती विक्षेप आहे. एक क्षणभर सुद्धा जागेवर बसत नाही. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगी वेळ, इतकं चंचल आहे. बघा नाही तर दोन शब्द कसे वापरले बघा. चंचल एक शब्द आहे, चपळ एक शब्द आहे. दोन्ही शब्द मनाला लावले. आता तुम्ही म्हणतात चंचल आणि चपळ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत का? एका अर्थाचे नाहीत बरं का, लक्षात ठेवा. मग चंचल कुणाला म्हणायचं आणि चपळ कुणाला म्हणायचं ह्याच्यात फरक आहे बरं का. एक काम दिल्यावर ते काम अर्ध ठेवून दुसऱ्या कामाच्या मागे लागतो त्याला चंचल म्हणायचं. एक काम दिल्यावर ते पूर्ण करूनच मग दुसरं काम करतो त्याला चपळ म्हणायचं. विठ्ठला मन तसं चंचल आहे आणि चपळ पण आहे. ते पळत आहे, जाता येता न लगे वेळ, ते जायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मनातलं समाधान बिघडतं. म्हणून मग विक्षेप आणि आवरण, अज्ञानाचा दोष सगळं नामस्मरण घेतल्यावर जातं. असं तुम्हाला मला महाराजांनी सांगितलं. महाराज उपदेश करायला लागले. बघा तुमचं महाराजांचा उपदेश वाचायचा असला तर बघा ते ग्रंथ वाचा. आपण खरं तर वाचायला पाहिजे. रोहिदास महाराजांचा उपदेश वाचायला पाहिजे. का? त्याचं कारण आहे महाराजांचा उपदेश एवढा श्रेष्ठ आहे की त्यांची जी पद आहेत ना त्यांनी लिहिलेली ती पद आपल्या महाराष्ट्रात नाही बर का, पंजाब मध्ये त्यांचा श्रेष्ठ असणारा आणि जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात यांची पद आहेत महाराजांची. आपल्या रोहिदास महाराजांची त्या ग्रंथात पद आहेत बरं का. तेवढं मोठं स्थान आहे, लक्षात ठेवा. आणि ही सुंदर पद त्या ठिकाणी अशा प्रकारची आहे. त्यांनी शिकवलं. बाकी साधना काहीच करू नका, फक्त एक करा की आता तुम्ही आणि प्रपंच करता करता परमार्थ करा. म्हणून कोणत्या साधू संतांनी, रोहिदास महाराजांनी पण आपल्याला हे शिकवलं की प्रपंच टाका आणि मग परमार्थ करा, असं नाही. कोणत्या साधू संतांनी सांगितलं आपल्याला सांगा. सगळे साधू संत एक शिकवतात. काय नाही, प्रपंच करावा, नेटका चांगला प्रपंच करावा, पण प्रपंचाबरोबर परमार्थ करावा. पण हे आपण नेमकं विसरतो, नेटका प्रपंच करतो. विठ्ठला मी का सांगतो त्याचं कारण आहे की ज्या महात्म्याने तुमच्या माझ्यावर एवढे उपकार केले, जीवन जगण्यासाठी जे विशिष्ट तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान इकडं तिकडं कुठंच मिळत नाही. कोण देतं हे तत्वज्ञान? त्याच्यासाठी हे महात्मे आले. त्यांनी अवतार याच्यासाठी घेतला की तुम्हाला एक विशिष्ट तत्वज्ञानाची ज्ञानाची गरज आहे. देव सुद्धा ते ज्ञान देत नाही. का बरं? त्याचं कारण आहे अर्जुनानं विचारलं, देवा मला जरा ज्ञान द्यावं. देवा माझ्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे शोकमोह झाला, मी काय करू? देवानं सांगितलं, अरे मी आता सांगतो तुला 700 श्लोक, पण लक्षात ठेव ज्या ज्ञानाची मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यकता आहे ना ते ज्ञान तुम्हाला मिळायचं असेल तर ते ठिकाण म्हणजे संत महात्मा. बरं का, मी बोलत नाही, भगवान बोलतात. कुठे मिळेल ते ज्ञान त्याचं ठिकाण सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ज्ञानी तत्वदर्शिनी असणारे संत महात्मा जो आहे तो तुम्हाला हे शिकवतो. म्हणून पाठ असणारी सगळ्यांची ओवी सांगतो. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावी संताया भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञान कोणतं आहे? ते जे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. आपल्याला आपण ज्ञानी असं समजू नका, लक्षात ठेवा. आपल्याला सगळं येतं असं समजू नका. हा तर घोटाळा आहे बरं का. माणूस तरुणपणामध्ये त्याला असं वाटतं की मी म्हणजे सगळं सार्वभौम सत्ता सगळंच ज्ञान माझ्याकडे. त्याला तरुणपणात आहे, तो कुणाचं ऐकत नाही. तरुणपणात त्याला वाटतं मला सगळंच कळतंय. पण जरा लग्न झालं आणि एखादं दुसरं अपत्य झालं की मग तो म्हणतो अजून बरंच काही आपल्याला कळायचं बरं. पुढे जसं जसं म्हातारपण आलं ना तर म्हातारपणी त्याला असं वाटतं नक्की की आपल्याला काहीच कळालं नाही. आणि मरायची वेळ आली, मरताना मात्र त्याला काय जाणवतं नीट ऐका बरं का. मरताना त्याला हे जाणवतं की आपल्याला काहीच कळालं नाही, हे त्याला मरताना कळालं बरं का. विठ्ठला काहीच नाही कळलं. आपण काय
नगण्य स्थितीत आहे. आपल्याला काय कळतं मला सांगा? काहीच नाही. आपण जर विचारलं ना आपल्याला आपल्यालाच काही कळत नाही आपल्याला. आपण जर विचारलं आपल्याला तुम्ही कोण आहे बा, प्रश्न विचारला कोण आहे होतोय, ते माणूस नाव सांगित मी अमुक अमुक. अरे ते नाव जन्माला येताना आणलं होतं का बाबा, तू कोण आहे, आपण कोण आहे हे कळत नाही. बर ते नाही कळलं ठप जाऊ द्या. आपण कोण आहे हे कळलं नाही. पुढचं आहे का, आपण कुठून आलो हे तरी कळलंय का आपल्याला? कुठून आलो माहित नाही. बरं आपल्याला कुठं जायचं म्हणजे कीर्तन संपल्यावर नाही, आपल्याला कुठं जायचंय माहित नाही. बरं किती दिवस राहायचंय, कुठल्याच प्रश्नाची उत्तर तुमच्या माझ्याकडे नाही. मग काय समजलं मला सांगा आपल्याला? विठ्ठला आपल्याला काहीच कळालं नाही. आपण कोण आहेत ते तरी कळालं का? तुम्हाला जर तुम्ही कोण आहेत विचारलं तर देह म्हणजे मी जर असं म्हणलं तर ते उत्तर चुकीच आहे. कारण मेल्यावर सुद्धा देह पडलेलाच असतो ना, खालीच आहे. देह म्हणजे तुम्ही, तर त्यातलं काय निघून गेलं. आणि मोठी गंमत आहे, लक्षात ठेवा. हे आपल्याला संत श्रेष्ठ रविदास महाराज शिकवतात त्यांच्या पदामध्ये. त्यांनी पद लिहिली ह्याच्यासाठी, त्यांनी शिकवलं. ऐका म्हणले, देह म्हणजे मी म्हणणारा जो आहे ना, त्यांनी हे लक्षात ठेवावं. देह म्हणजे तू नाही. जर तर असतं तर ते खाली पडलेलं आणि ते कोणालाच कळालं नाही. देह म्हणजे तुम्ही जर असं समजायला लागले, डॉक्टरला विचारलं, डॉक्टर हे जो माणूस होता ना ह्याच्यामध्ये काय असताना तो पळत होता, चालत होता, हसत होता, नाचत होता, आणि हे नेमकं काय निघून गेल्यामुळे हे असं पडलं बरोबर? ते म्हणले नाही सांगतायत. म्हणले मग तुमच्याकडे उत्तर काय? वैद्यकीय शास्त्रात उत्तर एक आहे, हृदयक्रिया बंद पडली. आम्ही म्हणतो 70 वर्ष चालत होती ना आज कसं काय बंद पडली? का बरं? त्याचं कारण माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं हे अजूनही कळालं नाही. मग काय आपल्याला कळालं मला सांगा? विठ्ठला काहीच नाही कळालं. मरतो म्हणजे नेमकं काय? बरं तुम्ही मी कुणाला म्हणणार हे तरी विचार करा. मी जर म्हणलं मी, अरे तुम्ही जर मी म्हणाले तर हात म्हणजे तुम्ही नाही, पाय म्हणजे तुम्ही नाही, नाक म्हणजे तुम्ही नाही, डोळे म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही म्हणजे नेमके कोण? हे का हा मोठा प्रश्न आहे. एखाद्यावर दुर्दैव वेळ आली आणि हात काढायची पाळी आली, डॉक्टर म्हणतो हात काढा, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल, नाही का? तो म्हणतो हात जाऊ द्या पण मला वाचवा. याचा अर्थ हातापासून तुम्ही वेगळे, पायापासून तुम्ही वेगळे, या सगळ्या इंद्रियापासून तुम्ही वेगळे आहेत ना. मग तुम्ही म्हणजे कोण? आणि हा अभ्यास जो शिकवतो त्याला संत म्हणतात. विठ्ठला मग त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही फक्त आत्मज्ञानाचा विचार करा, वरच्या बाह्य शरीराचा विचार करूच नका. हे आज उद्या नाही आहे, ते मृगजळासारखं आहे, ते खोट आहे. हे म्हणजे महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, हा देह तरी काय खरा, देह संबंधीचा पसारा. देह तरी काय खराय बा, देह खराय. तुम्हाला खरं कसं काय नाही? अरे हे सगळंच आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार हे सगळं खोट आहे, मायावी. हे तत्वज्ञान त्यांनी आपल्याला दोह्यामध्ये आणि त्यांच्या त्या ठिकाणी पदामध्ये शिकवलं. त्यांनी सांगितले हे सगळं काहीच उपयोग नाही. म्हणले मग का बरं? एक तत्व आहे का? आपल्याला महात्म्यांची थोड्या वेळ चर्चा करायची म्हणून त्यांची उत्तर आहे, त्यांनी दिलेलं तत्वज्ञान आपल्या पुढे पोचावं बरं का. महात्मा असं सांगतो ऐका, त्यांनी सांगितलं हा देह खोटा कशामुळे आहे तर कुठली गोष्ट खरी आहे का खोटी आहे याला एक कसोटी लावायची. कोणती कसोटी? ती नीती ऐका, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ती कसोटी असे की त्याला एक तर आधी असला पाहिजे आणि अंत असला पाहिजे बरं का. जी गोष्ट मधी भासते, नुसते दिसते, ती गोष्ट खोटी असते. ऐका बरं का, थोडा ऐका, हरकत नाही. सासू सुनाच्या जावायच्या गोष्टी ऐकून तुमचा माझा टाइम अजिबात खराब करू नका. विठ्ठला जी गोष्ट मधी भासते ती खोटी. मृगजळ कुठं भासतं? मधीच आहे ना. ते कुठून निघालं नाही आणि ते पाणी जाऊन कुठे मिळालं नाही, कुठल्या समुद्राला नाही, नदीला नाही, काय नाही, नुसतं दिसलं ते मध्ये. बरं स्वप्न आहे ना, ते जागृतीत अगोदर, झोपेच्या अगोदर बी नव्हतं आणि जागृती अवस्था प्राप्त झाल्यावर ती पण काही गोष्टाची खरी नाही. कारण असं कोण माणूस करतो का त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि 10 लाख रुपये मिळालेले होते आणि तो उठला, जागा झाला आणि तो त्याच्या लक्षात आलं की अरे 10 लाख मिळाले होते,
मग कोणता शहाणा माणूस पुन्हा झोपतो का? ती स्वप्नाची वाट पाहत की परत 10 लाख रुपये मिळते म्हणून माहिती ती स्वप्नसृष्टी आहे. मग हे मधी जे आहे मधी असतं हे सगळं खोटं आहे. तुम्ही म्हणाल हे शरीराला कसं लावता? शरीराला लावा बरं का, आणि त्याला फक्त एक गणित सांगून ठेवतो ते काय का तुम्हाला हे पटावं अशी माझी अपेक्षा आहे. बरं पटल साधी गोष्ट आहे. एखाद्याच्या घरात तुम्ही जर गेले त्या घरातल्या भिंतीला त्याचा पूर्वज कोण, आजोबा पंजोबा वडील कुणी असेल त्याचा फोटो लावलेला असतो. असं दक्षिणेकडे तोंड करून असा फोटो लावला, आणि त्या फोटोची गंमत असते. त्या फोटोवर त्याच्या डाव्या बाजूला त्याची जन्माची तारीख लिहिली असते आणि त्याच्या उजव्या बाजूला आपल्या लक्षात राहण्यासाठी मृत्यूची तारीख लिहिली असते. इकडे डाव्या बाजूला जन्माची तारीख, उजव्या बाजूला त्याची मृत्यूची तारीख त्या फोटोवर लिहिली. शहाण्या माणसाने दोन्ही तारखा वाचायच्या आणि सरळ हिशोब सांगतो ती ऐका. जन्माच्या तारखेच्या अगोदर हे नव्हते आणि मृत्यूच्या तारखेनंतर हे नाहीत, याचा अर्थ ते मध्येच होते. आणि मध्ये असलेली गोष्ट खोटी असते. विठ्ठला महाराज म्हणतात अरे 4 दिवसाचं आयुष्य आहे, त्याच्यासाठी चांगलं वागून काय करा? आपण चांगलं वागा, समाजाला त्या ठिकाणी समाज हिताचं काम करा, आपलं प्रपंच नीट करा. प्रपंच करता करता त्या ठिकाणी देवाचं परमात्म्याचं स्मरण करा. ज्यानं तुम्हाला हे शरीर दिलंय त्याची आठवण ठेवा. ज्यानं तुम्हाला इंद्रिय दिले त्या इंद्रियांचा योग्य उपयोग करा. हे सगळं तत्वज्ञान आपल्याला रोहिदास महाराजांनी सांगितलं. आणि हा महात्मा तेवढ्यासाठी चाला. हात जोडायचे, रोज सांगायचे, रोज समाजाला सांगायचे बाबा एवढं करा, बा काय पडले मला सांगा. आई वडिलापेक्षा ज्याच्या अंतःकरणात खूप मोठी तळमळ आहे त्याला संत महात्मा म्हणतात. महात्मा सगळ्यांसाठी रडतो, तळमळ करतो. तो अधिकार बघत नाही. उलट असं म्हणतात की माऊलींनी ज्या वेळेला देवाच्या पुढे पसायदान मागताना चांगल्या माणसाचा विचार अगोदर केलाच नाही. हे सगळे जे बाकीचे विचार केला. कोणाचा? माऊली प्रार्थना करतात विश्वात्मक देवाकडे विश्वासाठी प्रार्थना करणारे माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटेश जी खळ माणसं आहेत, बेकार माणसं आहेत ना, त्यांच्या ठिकाणचा दुष्टपणा जो आहे तो कमी करा. हे साधू संतांनी त्याचा विचार केला. रोहिदास महाराजांनी हाच संदेश तुम्हाला मला दिला आयुष्यभर. त्यांनी परमार्थ साधना केली, स्वतः करून दाखवलं आणि स्वतः करून दाखवून त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळ्यांना करायला लागलं. का बरं? त्याचं कारण महात्मा ही करण्यासाठी आला, दुसरं कामच नाही त्यांना. आपल्याला तरी आपण तरी प्रपंचामध्ये घडलेलं आहे, पण ज्याला समाजाची काळजी आहे, समाजाची चिंता जो वाहतो, आणि म्हणून आपली कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. इथे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन. आता तरुण पोरं आपल्याकडे कमी आहे, पण तरुणांना हा उत्सव हातात घेऊन त्या ठिकाणी काहीतरी पुढे नेलं पाहिजे. लक्षात ठेवा. कारण अजून मोठा झाला पाहिजे. किंबहुना तरुण पुरं एकत्र येऊन हे केलं पाहिजे, हे टिकलं पाहिजे. त्याला टिकवण्यासाठी कष्ट खूप घ्यावं लागतात. कारण चांगल्या गोष्टीची चांगली गोष्ट अशी आहे ती टिकवायला त्रास जास्त आहे, वाईट गोष्ट टिकवायला त्रास नसतो. बा विठ्ठला किती वाजले बा? आता महाराजांच्या जीवनाचा इतिहास सांगताना महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अधिकार निर्माण झाला. भगवंताला सुद्धा त्यांची सारखी त्या ठिकाणी अशा प्रकारचे. मी हे सगळं का सांगतो, मला थोडंसं चरित्र आपल्याकडे सांगायचंय. गेल्या 7-8 दिवसात आपण ऐकताना काहीच ऐकलं नसल्यामुळे आपल्याला हे महात्मा किती मोठा आहे हे सांगितल्यावर एक 15-20 मिनिटाचंच काल्याचं कीर्तन आहे बरं का. दोन्हीचा समन्वय आपल्याला, नाही तर मग त्याच्यानंतर 2 तास लागतील काल्याच्या कीर्तनाला. तर देवाला काळजी आहे. अधिकार केवढा? अधिकार केवढा असा महाराज म्हणतात चर्मरंगू लागे रोहिदासा संगी. जगदानी परमात्मा विश्वाचा चालक मालक आहे. त्या परमात्म्याच्या जवळ त्या ठिकाणी असा महात्मा राहतो आणि भगवान त्याला कातडे रंगवायला काम करून देतात. काही विशेष गोष्ट आहे. आणि मग ते शिकवताना हे शिकवतात काय की आपली इंद्रिय जी आहेत ना, इंद्रिय हे इंद्रिय ताब्यात ठेवा. आणि इंद्रिय ताब्यात ठेवून तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा जो काल्याच्या प्रसंगातला जी गोष्ट आहे ती मी सांगितल्याप्रमाणे करा असं महात्मा तुम्हाला मला शिकवलं. आणि म्हणून ज्याच्या ठिकाणी आसक्ती आहे, जो इंद्रियांच्या पाठीमागे पळतो, ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, तो काल्याचा अधिकारी होत नसल्यामुळे
तुकाराम महाराजांनी त्याच प्रसंगातला अभंग सांगताना म्हणले, तुम्ही काहीच करू नका, एक काम करा, तुम्ही फक्त गायी वळायला लागा. चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला चरित्र पाहत पाहत आपण या अभंगाला स्पर्श केलाय. महाराज म्हणतात, परमार्थामधल्या फलाची अपेक्षा ज्याला आहे त्यानं काय करावं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं. गुरुदास महाराज शिकवतात, तुम्हाला काल्यासारखा श्रेष्ठ प्रसाद आहे की जो परमार्थामधल्या अतिच्य अशा प्रकारच्या फलाचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते फल प्राप्त करण्यासाठी काय अधिकार असावा तो अधिकार संत महात्मा तुमच्या माझ्यामध्ये निर्माण करतो. विठ्ठला प्रसादाचा अधिकार कोणता आहे या अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार जर केला तर महाराजांनी सांगितलं, तुम्हाला काला पाहिजे ना तर मग एक काम करा. काय करा? चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. हे महात्म्याचं काम आहे. मग का तो सांगतो, चला तुम्ही माझ्या बरोबर चला. चला शब्द काही सोपा नाही, लक्षात ठेवा बरं का. हा महात्माच करू शकतो, चला शब्द वापरू शकतो. आपण सांगतो, आपण चला म्हणण्यामध्ये सर्वेशाम भाव प्रदर्शित करण्याची स्थिती आहे का? हे जर कळालं नसलं तर मी तुम्हाला सांगतो, लहान मुलगा आहे आणि मोठा मुलगा आहे. मोठ्या मुलाला सांगायचं झालं एखादं काम तर त्याला सांगायचं, 10 रुपये घे आणि बाजारात जाऊन कोथिंबीर घेऊन ये. त्यावेळेला बाप सांगतो, जा ते घेऊन ये जा. पण तो जर एखादा लहान मुलगा आहे, तो बाप पिशवी घेऊन निघाला आणि तो बरोबर यायला लागला की तो काय म्हणतो, चला चला, याचा अर्थ त्याला बरोबर घेऊन जावं लागतंय. तसं तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य आहे, तो संत महात्म्यांच्या सानिध्यात येत असल्यामुळे तो चला शब्द आला. चला शब्द उगाच वापरला नाही. दोन्ही प्रकारचे अभंग आपल्याकडे आहेत बरं का. दोन्ही प्रकारचे अभंग काय, ते अभंग दोन्ही प्रकारचे आहेत. काही वेळेला अधिकार मोठा असला तर त्यांनी उपदेश करतानाच काय सांगितलं, जा पंढरपूरला, नाही का, पंढरीशी जा रे जा म्हणलंय, चला नाही, पंढरीशी जा रे. पण काही वेळेला सांगितलं स्वल्प वाटे चला जाऊ, तिथं चला शब्द आला. इकडे जा म्हणलंय आणि दुसरीकडे चला म्हणलंय का? त्याचं कारण ज्या वेळेला चला असं म्हणतात त्यावेळेला महात्मा आपल्या बरोबर घेऊन चालतो बरं का, अधिकार निर्माण करतो. लहान पोराला बरोबर घेऊन जावं लागतं, त्याला जा म्हणता येत नाही. तसं आपण अल्पबुद्धीची जी आहेत ना त्या सगळ्या मंडळीला एकत्र केलं आणि त्यांना सांगितले ह्या महात्म्याने की चला मी तुम्हाला, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे महात्मा जवळ घेतो, द्वेष करीत नाही, कसा असू द्या बरं का. लक्षात ठेवा, महात्म्यांना त्रास देणारी जी मंडळी आहे त्यांच्यावर सुद्धा दया आहे. म्हणून असं म्हणतात की भगवंताच्या जवळ जेवढा संयम आहे
त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने महात्म्यांच्या ठिकाणी बरं का. भगवान वात्सल्य भावानं बघतो, पण कुणाकडे फक्त भक्ता कर. पण संत महात्मा बघत असताना तो दीनवत्सल म्हणलाय. म्हणून एक प्रसिद्ध अभंग आहे, जे कारंजले गांजले याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा. तो साधू आहे, महात्मा आहे, संत आहे. तो काय करतो, तो सगळ्यावर दया करतो बरं का. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी सगळ्यांसाठी आहे. याच अभंगातलं पुढचं चरण फार सुंदर आहे. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, दया करणे पुत्रासी, त्यांच्या अंतःकरणात संत महात्मा म्हणतात. साधू आहे, तोची साधू ओळखावा, त्याला साधू म्हणतात. दया करणे जे पुत्राशी, आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं सगळ्यांच्या मुलावर दाखवणं हे बोलणं सोपं आहे, पण करणं अवघड आहे. दोन मुलं उन्हात जर खेळत असली, पैकी एका मुलाची जर आई आली तर ती आपल्या मुलाला हाका मारते आणि ती म्हणते उन्हात खेळू नको, आजारी पडशील, इकडे ये सावली, तिकडे ये सावली. ते पोरग तिथूनच बरडतं, आई मी एकटा नाही खेळत, शेजारचा बाळू सुद्धा माझ्या बरोबर खेळतोय ना उन्हात सुद्धा, तो सुद्धा आहे ना. ती म्हणती बाळूला मोरू दे उन्हात, तू आपले आता कळवळा आणि कबाळावरी नये, आणि कबाळावरी नये, कबाळावरी नये. फक्त आपल्याबद्दलचा बरं का. हे झालं महिला वर्गाचं. तुम्ही पण ना, तुम्ही हसलं ना, तुमचं पण सांगताय का माझ्याकडे त्यालाही दृष्टांत, कीर्तनकाराला दोन्ही बाजूने दृष्टांत राहतात बरं का. बाजारावरून माणूस आला पिशवी भरून घेऊन आणि त्याच्यात फक्त 10 रुपयाचाच खाऊचा पुडा. हे घरात शिरल्यावर त्यांनी बघितलं आपल्या लहान पोराबरोबर शेजारची 2-4 पोरं खेळतात. आता त्यांनी एवढी उदारता दाखवा ना, तेवढं खाऊचा 10 रुपयाचाच पुडा घेऊन ते काढावा, सगळ्याला घास द्यावा सगळ्या पोरांना. तसं नाही करीत तो. काय करतो, सगळ्या पोराला म्हणतो जा तुझ्या आईने बोलवले, तुझ्या वडिलांनी बोलले. सगळी पोरं निघून गेल्यावर पिशवीतला खाऊचा पुडा काढणारा जो वडील आहे ना, मग त्याला किती उदार म्हणायचा विचार करा. विठाला ही आपली स्थिती आहे. आपल्याकडे तसा दयाद्र अंतःकरणाचा भाव नाही. समाजासाठी ज्याच्या अंतःकरणात उत्स्फूर्त दया भरलेली आहे असा महात्मा चला म्हणतो, चला माझ्या बरोबर चला. चला म्हणण्यासाठी सुद्धा बरोबर घेण्यासाठी मोठं विस्तीर्ण अंतःकरण लागतं. कुणीच एवढ्या क्षुल्लक गोष्टीचं नाही. तो आपल्या मुलावर जी दया ती सगळ्यांवर दाखवतो. नाथ बाबा आंघोळीला गेले आणि एक अंतेजाचा मुलगा आहे, उघडे, उन्हाळ्याचे दिवस आहे, खाली त्या ठिकाणी वाळू तापलेली आहे, वरून 12 वाजताचं रणरणत ऊन आहे आणि त्या मुलाला पोळायला लागले, त्रास व्हायला लागलाय. ते लहान मुलगा उघडं वागडं अस्वच्छ असणार प्राणाच्या आकांतानं मोठ्या मोठ्याने ओरडतंय आणि त्या पोरापासून कितीतरी लोक निघून गेली. कुणी बघितलं सुद्धा नाही का. ते आपलं नाही, आपल्याला काय घेणं. चला हे तुमच्या माझी वृत्ती आहे. त्याला अंतःकरण संतांचं लागतं. नाथ बाबाने बघितलं, पोरग कळवळत आहे, पाय भाजलेली आहे, प्राणाच्या आकांतानं ओरडतंय. बाबा सवळ्यात असताना घागर टाकून दिले, पटकन पळत घेतले आणि त्या पोरला उचलून त्या ठिकाणी अशा प्रकारे कडेला घेतला.
अस्वच्छ आहे, घाण आहे, अपवित्र आहे, पण त्याचा विचार न करता आपल्या छातीशी लावणारा जो महात्मा आहे, त्या महात्म्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दया आहे. विठ्ठला संत महात्म्याच्या अंतकरणात अशी दया असते, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे अपपर भाव नाही, हा माझा, हा परक्याचा असा भाव रहित असणारी जी स्थिती आहे त्याला महात्मा म्हणतात, त्याला संत म्हणतात. तो तुमच्या माझ्यावर सगळ्यावर सारखंच प्रेम करतो. आपलं वेगळे, आपण फक्त आपल्यावरच बस. आता तर ते पण संकुचित झाले. आपल्या घरात सुद्धा सगळ्यावर प्रेम करणारी लोक पूर्वी होते, आता नाही. आता संपला विषय. म्हाताऱ्या माणसाची उपयुक्तता कमी झाल्यावर त्याच्यावरच प्रेम कमी झालं ना. आता फक्त आपल्या पत्नी, आपली पोरं बघून तेवढ्या संकुचित भावना होत चालली. आपल्या दयेला, आपल्या वात्सल्यतेला म्हशीबरोबर बरोबरी केली संतांनी. ऐकून वाईट वाटलं आपल्याला. आपली माया दया जी वात्सल्य ती म्हशीसारखं आहे. काय कसं काय म्हशीसारखं, कसं काय म्हशीसारखंच आहे का? म्हैस वेळाली आणि दुर्दैवानं तिचं रिडकू आहे ना, ते रिडकू मेलं. त्याने कर्ज काढून म्हैस घेतली, ती लागला रडायला मोठ्या मोठ्याने. आता काय करावं? तुझा मित्र आला म्हणला अजिबात काळजी करू नको, काल तर माझी म्हैस वेळली मला, दारापुरतं ती रिडकू घेऊन येत जाईन, धार दिले की मिटला प्रश्न, काय हरकत आहे. ह्याला पण आनंद झाला. संध्याकाळी ते आणलं दुसऱ्या म्हशीचं रिडकू जिवंत, आणि त्या म्हशीच्या पुढे नेल्यावर ते दुसऱ्या म्हशीचं जिवंत रिडकू असून सुद्धा त्या म्हशीने पिऊन तर नाही दिलं, त्याला शिंगाने जे ढकलून पलीकडे दिलं, ढकलून. बरं का दृश्य कसं आहे बघा. हे दृश्य साधू संतांच्या नजरेत आलं, त्यांनी अभंगात आणलंय त्याला. मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे, मी काय मनाचं बोलत नाही बरं का. ते ढकलून दिलं म्हशीनं. म्हातारा माणूस होता, पोरांना काय करता नाही म्हणले, ते हे जो रिडकू मेलंय ते दुसऱ्या म्हशीचं जिवंत रिडकू आणून धारेपुरतं आणलं होतं, ते काय जमन म्हणजे तसं जमत नाही. ह्याचं मेलेलं रिडकू कुठे आहे टाकून दिलं. म्हणजे त्याचं कातडं काढा, त्या कातड्यात सगळा भुसा भरा, त्याचं भूत तयार करा, आणि ते आणल्यावर जमून जाईल. त्याने ते भूत तयार केला भुसा भरून, आणि ते भूत आहे ना, भूत त्या म्हशीच्या समोर ठेवल्यावर त्या भूताला चाटून म्हैस धार द्यायला लागले. आपुलियाचा भूतचाटी आपला भूत चालतो, पण दुसऱ्या म्हशीचं जिवंत रिडको चालत नाही. ही जशी म्हशीची दया आहे तशी तुमच्या माझी आपल्याला आपलं पाहिजे. ही भावना साधू संतांमध्ये नाही, संकुचित भावना आहे बरं का. आणि म्हणून आकाशासारखं ज्यांचं मोठं विस्तीर्ण अशा प्रकारचं हृदय, हा महात्माच फक्त म्हणतो चला माझ्याबरोबर, चला वळू गाई. चला म्हणले गाई वळायला निघायचे. आता गाई म्हणजे कोण आहे नाही का. गाई वळायचं म्हणजे काय वळायच्यात. गाई हा शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये इथे नुसता गाई म्हणून लाक्षणिक अर्थाने त्याचा विचार करावा लागेल, वाच्य अर्थाने नाही. म्हणजे गाई वळणारा माणूस हा काल्याच्या प्रसादाचा, परमार्थातल्या प्रसादाचा अधिकारी होतो का, तो गुराखी होतो का नाही. मग इथे अर्थ आपल्याला लाक्षणिक घ्यावा लागेल. गाई म्हणजे काय, शास्त्रामध्ये गो या शब्दाचा अर्थ गाई एक होतो, आणि गो या शब्दाचा अर्थ दुसरा म्हणजे इंद्रिय होतो. विठ्ठला गाई वळू म्हणजे याचा अर्थ इंद्रिय. गो म्हणजे गो नाम इंद्रिय, इंद्रिय वळून आणायची आहे. कुठून वळवायची ती इंद्रिय. आपली इंद्रिय विषयाकडे पळतात. बघा तुम्ही, आपली इंद्रिय आहेत ना, हे सगळे त्या ठिकाणी बाहेर उघडणारी आहेत इंद्रिय सगळे बरं का. नाक कान डोळे सगळे जे इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय जे आहेत, ते पंचविषयाकडे धावतात. मी बोलत नाही, माऊली म्हणतात या विषयापासून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा स्वभाव काय, त्याला विषयाशिवाय काहीच आवडत नाही. ती जाऊन विषयाकडे पळतात. विषयाकडे धावणारी इंद्रिय वळायची आहेत, वळून आणायची आहेत, आणि ते इकडे लावायचे आहेत. हे काम करण्यासाठी महाराज म्हणतात चला वळू गाई. वळायचे कोण, गाई म्हणजे गुणामी इंद्रिय वळवायची आहेत.
इंद्रिय इकडून वळवायची म्हणजे विषयाकडून आणायची परमार्थात लावायची बरं का. मोठे विषय आहेत पण आपल्याला थोडक्यात आपल्या वेळेच्या अभावासाठी बघा ते महाराजांनी आपल्याला सांगताना इंद्रिय विषयाकडून वळून आणा. ती काही लेकराच्या गोष्टी नाहीत, लहान मुलाच्या गोष्टी नाही. त्याचं कारण इंद्रिय बलवत्तर आहे. इंद्रियापुढे माणूस दीन होतो. बघा आपण इंद्रिय ऐकतच नाही. विशेष गोष्ट अशी आहे की इंद्रियानं आपलं ऐकलं पाहिजे का आपण इंद्रियांचं ऐकलं पाहिजे, नाही का? उलट होत आहे. आपलं इंद्रियाने ऐकलं पाहिजे, कान नाक डोळे ह्या सगळ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, पण आपण त्यांचं ऐकतो कारण आपण दीन झालो त्यांच्या पुढे. आपलं ते ऐकतच नाही, विषयाकडे पळतात. माऊलींनी खूप सुंदर विषय लिहिला आहे. माऊली म्हणतात ह्या माणसाची स्थिती काय होती ते ऐका. त्यांनी सांगितलंय की इतकी कठीण गोष्ट आहे त्याच्यासाठी काही प्रमाणं दिलेली आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, गाईला वासरू पेत असताना वासरू ओढून आणलं बाजूला बांधलं, त्यावेळेला ते वासरू गाईला पेण्यासाठी जेवढी धडपड करतं तेवढंच विषयाच्या दारातनं इंद्रिय ओढून आणून परमार्थाकडे लावताना इतके कष्ट होतात. एक तो पण दृष्टांत माऊलीला कमी वाटला. माऊलीने पुढचा दृष्टांत दिला, एखाद्या माणसाचं पै करून जमवलं धन रात्री कोण्या चोरानं निघून आणि चोरून नेलं आणि सकाळी कळाल्यावर जो छाती बडवून मोठ्या मोठ्याने रडतो धन गेल्याबद्दल, त्याला जेवढं दुःख आहे ना तेवढंच दुःख विषयाच्या दारातनं इंद्रिय ओढून आणताना परमार्थाकडे लावताना. माऊलीला वाटलं हाही दृष्टांत अजून कमीच आहे. तिसरा दृष्टांत दिला. तो दृष्टांत असा आहे की आईच्या मांडीवरून एकुलतं एक लेकरू काळानं ओढून येत असताना त्या आईला जेवढं दुःख होतं ना तेवढंच दुःख साधकाला विषयाच्या दारातनं इंद्रिय ओढून आणून परमार्थाकडे लावताना. माऊलीला वाटलं अजूनही हा दृष्टांत थोडासा कमीच आहे म्हणून शेवटचा एक दृष्टांत दिला. पाण्यातला मासा आहे तो ज्या वेळेला पाण्यातनं काढला आणि पृष्ठभागावर ज्या वेळेला टाकला, जमिनीवर टाकला, त्यावेळेला तो जगण्यासाठी जेवढी प्राणांतिक धडपड करतो ना तितकाच त्रास साधकाला विषयाच्या दारातनं इंद्रिय ओढून आणून परमार्थाकडे लावताना होतो. विठ्ठला म्हणून इतकं कठीण काम आहे ते आपल्या महाराजांनी सांगितलं. कठीण काहीच नाही, फक्त त्याला एकच उपाय आहे. रात्रंदिवस नामस्मरण जर केलं तर त्यांनी 3 गोष्टी होतात. विषयाकडे इंद्रिय का धावतात, मोठा विषय मला सांगायला वेळ नाही. 3 गोष्टी होतात. एक, पहिलं विषयाचे वाईट परिणाम कळावेत. 2, विषयाचं मिथ्यत्व कळावं बरं का. आणि तिसरी गोष्ट आहे त्या विषयापेक्षा आणखीन चांगला विषय त्याला दाखवावा म्हणजे माणूस विषयाकडे जात नाही. विठ्ठला विषयातला वाईटपणा परिणाम कळावे. पंगत चाललेली आहे, एक माणूस पंक्तीला येऊन बसला. महाराज आणि मालकानं सांगितलं यजमानाने सावकाश जेवा बरं का. आता बघा सावकाश जेवा ह्या शब्दाचा अर्थ आपण वेगळाच घेतो. आपण म्हणतो ना सावकाश जेवा. सावकाश ह्या शब्दाची पुढ काय ऐका बरं का, आपल्याला अर्थ पण कळला पाहिजे. सावकाश म्हणजे आपण हळूहळू भरपूर जेवा असा अर्थ. सावकाश हा शब्द आहे. यथा अवकाश, अवकाश म्हणजे पोटात काहीतरी जागा ठेवून तेवढंच जेवा म्हणजे भरपूर जेवण का असा अर्थ आहे. विठाला सावकाश जेव्हा नौकर वाढायला आला, सगळं पंचपक्वानं वाढलं आणि वाढता 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 सगळं वाढल्यावर तो नौकर त्या माणसाला वार करायला म्हणतोय बघा जेवायचं ना तुम्हाला, आता जेवायला बसला ना तुम्ही पण भरपूर जेवा सावकाश जेवा. पण एक शंका आहे बरं का, म्हणले असं म्हणतात की ती आमटीमध्ये पाल पडली व आता हे म्हणतात तुम्ही जेवा, खाल्ल्यावर काय होतं ते बघू मग त्याच्यावर ठरवावं लागेल म्हणले नाही का. आता असं जर त्याला सांगितलं तर ते जेवतंय का मला सांगा बरं. ते 1 मिनिटात उठूनच पळायला लागला का बरं. त्याचं कारण आहे विषयाचा परिणाम वाईट आहे असं जर कळलं तर तो विषय इंद्रिय सोडून देतात. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की विषय मिथ्यात आहे, खोटे आहेत विषय. ते खोटे विषय असल्यामुळे त्याच्यात काही सुख नाही हे कळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे महाराज म्हणतात तिसरी गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की त्या विषयापेक्षा सुद्धा परमार्थामध्ये परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रिय लावल्यावर त्याच्यापेक्षा जास्त सुख होतं हे त्याला त्या विषयापेक्षा चांगले विषय त्याच्या डोळ्यापुढे आणि विषय तो त्यांचा झाला अशा पद्धतीने विषय त्यावेळेला द्यावेत. आणि अशी जी साधना आहे ती साधना तुम्हाला मला ज्या वेळेला साधू संत महात्मा शिकवतो
जातो. तीच गोष्ट आपल्या या संत श्रेष्ठ तुळजादास महाराजांनी केली असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने आपण तो सेवा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी केली. त्यांचा उपदेश जेवढा आपल्यापर्यंत सांगता येईल, कसं वागावं एवढंच आपल्याला सांगितलं. किती कीर्तन ऐकली ती त्याच्यापेक्षा कशी ऐकली, त्याच्यातनं काय घेतलंय हे जास्त महत्वाचं असल्यामुळे आता एकदा 12 वाजलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि थोडंसं एकदा सगळ्यांनी उठा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल म्हटल्याबरोबर सगळ्यांनी पुष्पवृष्टी करून या ठिकाणी उत्सव साजरा करा आणि त्यानंतर राहिलेलं उर्वरित कीर्तन आहे. फुलं मिळाली का सगळ्यांना बघा. चला बघा इकडे फुलं मिळाले का सगळ्यांना. सगळ्यांनी वर्षाव करा. पुंडलिक